छोटासा वेल आहे हा गोकर्णाचा. बघा 6 ते 7 फुलं आहेत त्याला आणि अगदी त्या रंग बघा केवढा सुंदर आला आहे. हे बघा किती तो सुंदर कलर. कुणाला माहीत नसतं गोकर्ण का म्हटलं जातं याला. असं सांगितलं जातं की याचं कान जे आहे, याचं जे रूप आहे, आकार आहे, तो गाईच्या कानांसारखा आहे म्हणून त्याला गोकर्ण, गाईच्या कानासारखं असं म्हटलं जातं. आणि सांगायचा उद्देश हा आहे की याचा चहा करून प्यायल्याने म्हणजे काही नाही आहे, गरम पाणी करायचं आहे आणि त्याच्यामध्ये उकळवायचं आहे. हे फुलं टाकून 5-6 फुलं टाकली तरी एवढेच, आता जेवढे दाखवले मी तेवढे टाकून उकळून प्यायलं तरी तरतरी येते. तर आपल्या दरवाजात असलेला वाईट नाही आहे ना हा वेल. आणि आता इथेच जवळच हा माझा मोगऱ्याचा आहे. तर कित्येकांच्या मोगऱ्यांना फुलं येत नाही आहेत. तर एक छोटीशी पद्धत, हे बघा, हे असं ओरबाडून घ्यायचं आहे पानं. अरे बापरे, माझी झाडच तुटलं. हां, तर जाऊ द्या. तर हे असं फांदी ओरबाडून घ्यायची आहे, बस पानं ओरबाडायची. त्याला कळ्या येतात. करून बघा, कारण माझं तर झालेलं आहे असं. एकदा येऊन हे बघा असं ओरबाडायचं आहे. आता इथे मला एकटीला दाखवता येत नाही आहे. हे बघा, हे अशी ओरबाडून काढली आहेत पानं, असं ओरबाडायचं आहेत. तर हे बघा इथे पहिल्यांदा तर येऊन गेल्या, परंतु इथे आता कळ्या यायला सुरुवात झालेली आहे. हे बघा इथेही आहे काही. तर हे बऱ्याचशा याचं मी ओरबाडून काढलेलं आहे. बाकीची फुलं आता दुसऱ्या ठिकाणी आहे म्हणून दाखवता येत नाही आहे, पण हे बस करता येईल. नमस्कार.